हॅलो. देवावर माझा विश्वासच नाही. कोणी माझं काही वाकडं करू शकत नाही. हो तर असं समज की माझं भविष्य माझ्या हातात आहे. आलो आलो आम्ही आलो स्वामी आलो. आलो आलो आम्ही आलो स्वामी आलो. नाहीतर माझा देव असल्या स्वामींवर अजिबात विश्वास नाही. शांत राहा प्लीज. माझ्यासाठी चल 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 चल. आलो आम्ही आलो. ऐक, शिवी नको शिवी नको. चल 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 चल. ही काय जागा आहे? काही बोलू नकोस. ये ये प्लीज. शांत राहा. घंटा हे बोलू नकोस रे. ये ये ये. तुझ्या स्वामींना सगळं दिसतं. हो मग. मग घाण दिसत नाही. काही बोलू नकोस काही बोलू नकोस. ये ये ये. स्वामी इकडे सांभाळा. ये तुम्ही तिथे मी स्वामी तुम्ही इथे. हो इथेच राहतो स्वामी. ये स्वामी. ये स्वामी. स्वामी स्वामी. स्वामी मी शरद वाबगावकर. शूज काढ ना स्वामी. स्वामी स्वामी कुमार महाजन. कुमार माझा मित्र. कुमार माझा मित्र. फक्त फुकणं. कुमार पाया पड. मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला तू पाव. भविष्य ऐकायचं असेल तर भविष्य सांगणाऱ्यावर विश्वास असावा लागतो. माझा फक्त माझ्या वर्तमानावर विश्वास आहे. अशाश्वत भविष्यावर माझा विश्वास नाही. या जगात शाश्वत गोष्टी फक्त दोन आहेत. एक जन्म आणि दुसरा मृत्यू. एक झालाय त्यामुळे माहिती आहे. एक माहिती नाहीये म्हणून इकडे आलोय. पण तिकडे जाण्याचा मार्ग हाताच्या आणि कपाळावरच्या रेषा आणि पत्रिकेतल्या ग्रहांनी बनलाय. त्या मार्गावर पायच ठेवायची इच्छा नसेल तर आपले पाय या घराबाहेर पडले तरी माझी काही हरकत नाही.
केवळ वापगावकरांच्या शब्दाचा मान ठेवूनच मी हे तुमच्याशी बोलतोय. मग असं समजा की त्याच मित्राने आग्रह धरला म्हणून मी इकडे आलोय. कोण, कुठे, कधी, कशासाठी जाईल हे कुणाच्याही हातात नसतं. बसा. तुमचा विश्वास बसण्यासाठी काही गोष्टी सांगायलाच हव्यात. तुम्ही भोरचे महाजन, तुमच्या पूर्वजांनी म्हणजे आजोबा. स्वामी, 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 मी शरद वाबगावकर. शूज काढ ना स्वामी. स्वामी, स्वामी, कुमार महाजन, कुमार माझा मित्र, कुमार माझा मित्र. फक्त फुगणं चल, फक्त फुगणं. कुमार पाया पड. मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला तू पाव. शाश्वत भविष्यावर माझा विश्वास नाही. या जगात शाश्वत गोष्टी फक्त दोन आहेत, एक जन्म आणि दुसरा मृत्यू. एक झालाय त्यामुळे माहिती आहे, एक माहिती नाहीये म्हणून इकडे आलोय. पण तिकडे जाण्याचा मार्ग हाताच्या आणि कपाळावरच्या रेषा आणि पत्रिकेतल्या ग्रहांनी बनलाय. त्या मार्गावर पायच ठेवायची इच्छा नसेल तर आपले पाय या घराबाहेर पडले तरी माझी काही हरकत नाही. केवळ वापगावकरांच्या शब्दाचा मान ठेवूनच मी हे तुमच्याशी बोलतोय. मग असं समजा की त्याच मित्राने आग्रह धरला म्हणून मी इकडे आलोय. बसा. तुमचा विश्वास बसण्यासाठी काही गोष्टी सांगायलाच हव्यात. तुम्ही भोरचे महाजन, तुमच्या पूर्वजांनी म्हणजे आजोबा पणजोबांनी लोकांना खूप लुबाडलंय. स्वामी, तुम्ही म्हणजे तुम्हाला हे सगळं कसं कळलं? म्हणजे याने मला सगळं सांगितलं होतं. मी तुला सांगितलं म्हणूनच त्यांना कळलं.
खरं म्हणजे ते फार वाईट वागले लोकांशी आणि त्यांचे वाईट भोग आता तुम्ही भोगताय. अच्छा, ते लोकांची वाईट वागली त्याचे वाईट भोग मी भोगतो. आणि अजून विश्वास बसत नाही. तुमची सख्खी बहीण करतार सिंग नावाच्या परप्रांतीयाबरोबर पळून गेली. बरोबर. बरोबर ना? अर्चना, अहो अहो तुम्ही जरा शांत. तू मध्ये बोलू नकोस. अर्चना, एका परप्रांतीय पुरुषाशी तुला संसार करायचा असेल ना तर तुझा मार्ग निवडायला तू मोकळी आहे. पण आम्हाला हे अजिबात चालणार नाही. ठीक आहे, जर या घराला चालण्या न चालण्याचा प्रश्न असेल ना तर मी चालले. एक मिनट पापा जी, एक बार मेरी बात सुन लीजिए. हात जोडायची काहीच गरज नाही. हात त्यांच्या समोर जोडले जातात ज्यांना माणसं जोडतायत. जाता जाता नमस्कार करायला आवडला असता मला. ज्या माणसांच्या मनात आशीर्वादाऐवजी तिरस्कार भरला असेल ना तर असल्या माणसांसोबत मला राहायचंच नाही. अर्चना, अर्चना, तुमची हुकुमशाही सहन करून कंटाळा आलाय मला या घरात राहायचं नाहीये. मला माझं आयुष्य एकट्याला जगायचं माझ्या पद्धतीने. जगायला स्वातंत्र्याबरोबर पैसे सुद्धा लागतात, ते माझ्याकडे नाहीये, म्हणून घेऊन जातोय. जमलं तर माफ करा. भविष्यावर विश्वास बसण्यासाठी आधी भूतकाळ सांगावाच लागतो. त्याशिवाय भविष्यावर विश्वास बसतच नाही. नशीब तुला खेळवतंय आणि तू खेळतोयस. दुर्दैवाची 7.5 भोगतोयस. प्रत्येक दिवस तुला पुन्हा शून्यावर नेतोय. हातातोंडाशी आलेला घास निघून जातोय. फक्त भोग भोगतोयस. पुढे जाणारी प्रत्येक गोष्ट अडते म्हणून मनातल्या मनात रडतोयस. बरोबर आहे. खर्च वाढतायत पण पैसे पुरत नाहीत. बायकोच्या माफक अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. मुलावर खूप प्रेम करतो पण त्याचा हट्ट पुरवण्याची माझी ऐपत नाही. माफ करा मला. हे तुझं वर्तमान झालं. वर्तमान आणि भूतकाळ आपण बदलू शकत नाही. बदलू शकत नाही खरं तर भविष्य सुद्धा. फक्त आपण जाणून घेऊ शकतो. मला जाणून घ्यायचंय. मला माझं भविष्य जाणून घ्यायचंय. माझ्या आयुष्यात आज, उद्या, परवा, आयुष्यभर जे जे घडणार आहे ते सगळं मला सगळं ऐकायचं. मला सगळं ऐकायचंय स्वामी. सांगूया बाळा, सांगूया. तू आज जा, हातपाय धू, देवाला नमस्कार.
भविष्य म्हणजे सौदा नव्हे. देवापुढे इतके पैसे ठेवण्यापेक्षा एक पैशाचा विश्वास जरी माझ्यावर दाखवलास तरी तेवढं पुरेसं आहे. तो आहे म्हणून तर तुमच्यासमोर बसलोय आता भविष्य ऐकायला. भविष्य म्हणजे नियतीनं आखलेल्या आयुष्याच्या मार्गावर किती खड्डे, किती वळणं हे जाणून घेणं. खड्डे जास्त असले म्हणून आपण आपला मार्ग बदलू शकत नाही. चालण्याची गती मात्र कमी जास्त करू शकतो. हेच भविष्य. काय झालं? तुम्ही यापूर्वी माझ्याकडे येऊन गेलायत महाजन. काय? मी? नाही स्वामी, कुमार पूर्णपणे नास्तिक आहे. देव, भविष्य यावर त्याचा विश्वास नाहीये. पण माझा माझ्यावर आहे. हा हात मी यापूर्वी पाहिलाय. नाही, पण माणसाचं बाह्य रूप, चेहरा, आवाज, वयपरत्वे मला फसवू शकतं, पण हातावरच्या रेषा, चंद्र शुक्राचे उंचवटे मुळीच नाही. ते सगळे जसेच्या तसे आहे. कळलं नाही. माणूस आपला चेहरा बदलू शकतो, वागणूक बदलू शकतो, अक्षर बदलू शकतो, पण हातावरच्या रेषा नाही बदलू शकत. मी हा हात यापूर्वी पाहिलाय. माझा हात याच्यापूर्वी कोणालाच दाखवलेला नाही. माझ्या वयाचा विचार करता तुम्ही माझी परीक्षा घेणं ही तुमची चूक होती महाजन. तुमच्यात आणि वाबगावकरांच्यात काही पैज लागले काय? एकदा वेगळ्या नावानं हात दाखवून गेलात आणि पुन्हा तोच हात घेऊन मी वेगळं काही भविष्य सांगेन या भावनेनं आलात काय? तसं जर असेल तर हा माझ्या विद्येचा अपमान आहे. मी तुमचं भविष्य मुळीच सांगणार नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मी तुम्हाला माझा हात कधीही दाखवलेला नाही. हे तुम्ही सिद्ध करू शकता? नाही, पण तुम्ही सिद्ध करू शकता का? आणि जर तसं नसेल तर मग माझं भविष्य सांगणं तुम्हाला कर्मप्राप्त आहे. तुमच्याकडे किती वेळ आहे महाजन? तेच बोलणार असेल तर अजिबात नाही. वेळ नाही, इंटरेस्ट नाही, पैसा नाही. संजूचा ऍक्सिडेंट झालाय. काय कुमार साहेब, एक सांगू, तुमच्या नशिबात खूप पैसा आहे. ये वही टेंडर है जिसमें तुमने फ्रॉड किया. सुदर्शन चक्रपाणीचा पत्ता, गंगा प्रसाद घाटकोपर. चक्रपाणींना भेटायला चाललं. कोण? सुदर्शन चक्रपाणी. नाही नाही, असे तर कोणी राहत नाही.